नमस्कार, मी यज्ञेश्वर पाठक आणि आपल्यासोबत आहेत मिस्टर रमेश खराडे. नमस्कार सर. नमस्कार. आणि तुम्ही आत्ताच रिसेंटली म्युझियम ऑफ ड्राफ्टिंग साठी भरपूर सामान दिलंय. अतिशय युनिक आणि इंटरेस्टिंग असं सगळं कलेक्शन आहे. मी ते कंपोज केलेलं आहे. क्रोक्विल पेन्स आहेत, काही इंक्स आहेत, इंग्लंडमध्ये तयार झालेल्या काही पेन्सिली आहेत, 4H, 2H, 3H, एकदम रेअर कलेक्शन आहे. आणि ते आता म्युझियम ऑफ ड्राफ्टिंगचा भाग आहे आणि त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याच्याबद्दल थोडं सांगा. हे जे कलेक्शन आहे हे म्हणजे पूर्ण लाईफमध्ये मी कलेक्ट केलेलं आहे. अरे, HL मध्ये काम करीत असताना HL नाशिकला होती. नाशिकला ओझरला बिग विमानाचा कारखाना. तर तिथे माझा जॉबच हा होता, ड्रॉप्समनशिप होती सगळी. आणि बिग विमानाचे ड्रॉइंगचे डिझाईन्स करायचे किंवा टूल डिझाईन करायचे. अरे ते काम होतं माझ्याकडे. पण त्या कामापेक्षा हे काम माझं 20 to 30% होतं. पण 70% म्हणजे मी रशियन लँग्वेजचं ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटेशन याच्यातच जास्त वेळ गेला. हो, खूप खूप इंटरेस्टिंग. हो. रशियन मध्ये काही बोलू शकाल प्लीज? हो, बोलू शकतो मी. आता संध्याकाळची वेळ आहे तर आपण गुड इव्हिनिंग म्हणतो, तर त्याला दोबरी वेचर म्हणतात. दोवरी वेचर. दोबरी वेचर. अच्छा. गुड मॉर्निंग असं मॉर्निंगला दोबरे उतरा. दोवरे उतरा. उतरा. इंटरेस्टिंग. आणि गुड नाईट आपण म्हणतो त्याला स्पकोई नोय नोची. थोडस मोठं आहे ते. ही भाषा थोडी संस्कृतवर डिपेंड आहे. अच्छा, संस्कृतोद्भव भाषा आहे. हा, संस्कृतवर त्याच्यापासून तयार झाली. Nice. आता काही शब्द तर साखर हा रशियनमध्ये साखरच म्हणतात. आपण मराठीचं साखरच म्हणतो. हो. तसंच नभ, मराठीत नभ म्हणजे आकाश, ते नेभ म्हणतात. नेभ. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे काही सिमिलॅरिटी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बाजार हा सुद्धा शब्द कॉमन आहे. अरे वा. तर माझं म्हणजे HL मधलं मॅक्झिमम लाईफ या रशियन लोकांबरोबरच गेलं. क्या बात त्या आहे. लँग्वेजमुळे मला बरंच सोपं झालं. पण नाशिक सारख्या ठिकाणी रशियन लोक येण्याचं काय काय कार्यक्रम असेल? मिग विमानाचा कारखाना जेव्हा नाशिकमध्ये मिग सुरू विमान, झाला. फायटर जेट्स. फायटर जेट्स. मग त्याचं कारण असं आहे की त्यावेळेला ते भाऊसाहेब हिरे रावळगावचे ते खासदार होते. ते वारले. ती जागा रिकामी झाली. आणि त्या जागी कोण निवडून जायचं तर यशवंतराव चव्हाण इथून नाशिकमध्ये उभे राहिले. ओके. ते निवडून गेले आणि त्यांनी एक नाशिकला काहीतरी देणगी द्यायची म्हणून ही मिग फॅक्टरी केली. HLची जी स्थापना जी झाली 1962 साली, तर त्यावेळेला ही यशवंतराव चव्हाणांची देणगी. आणि त्याच्यामुळं नाशिकचे बरेचसे लोक, नाशिक आणि जळगाव इकडचे बरेचसे, मॅक्झिमम साऊथचे नॉर्थचे लोक हाय लेवलला होते. पण वर्किंग क्लास बहुतेक आपला सगळा असा, त्यात बरेचसे लोक लागले. अच्छा. तर त्या HL मधले स्कूल चांगलं होतं, इंग्लिश मिडियम स्कूल होतं पण चांगलं होतं. आणि रशियन लोक भरपूर होते त्यावेळेला. 5 इंडियन लोकांमागे 1 रशियन, इतकी स्ट्रेंथ होती. 12,000ची स्ट्रेंथ होती जवळपास आपले. 12,000 HLची स्ट्रेंथ. आता ती कमी होत 2-2.5 हजारावर आली. असं. कारण ते त्यावेळेला कॉम्प्युटर काही नव्हतं. हो. सगळं हाताने करायचं. हे ते जे सगळं तुम्ही दिलंय, इव्हन हो. स्केल्स दिलेले आहेत हे तिथे बघू शकता. सगळं या अशा काही विशेष स्केल आहे ते अनाकलनीय आहेत. म्हणजे आम्हालाच समजत नाही की एक्झॅक्टली आहेत काय या प्रकार. तर ते यामध्ये असे वेगवेगळ्या लेवलचे. हे मला रशियन लोकांनी गिफ्ट केलेले त्या. क्या बात आहे, क्या बात तर आहे. ते मला सुद्धा सांगता येणार नाही. अच्छा. मला सुद्धा स्वतःला समजलं नाही. पण मी विचार केला की माझा मुलगा निखिल तो वापरेल, त्याला उपयोग होईल. किंवा मुली होतो, 2 मुली आहेत, त्या वापरतील बुवा असं. पण ते नाहीच वापरलं कोणी. बहुतेक कलेक्शन म्युझियम साठी तयार होतं, माझ्यासाठी येणार ते होतं. योग तुमच्याकडे यायचा होता. विशेष एक छोटा प्रश्न, शेवटचा प्रश्न, की हे जे पेन, पर्टिक्युलर काही पेन आहेत जे तुम्ही स्वतः बनवलेले ते दिसतं आणि ते खूपच अतिशय काय म्हणतात का
कल्पकतेचा एकदम उत्तम नमुना आहे. ह्याच्याबद्दल काहीतरी सांगा. नाही, हे कसं राहायचं की या क्रुकविल पण आवाज जशा पेन्सिलचा कोटा रेषांमध्ये मिळायचा हो तसे हे क्रुकविल वगैरे मिळायच्या, हा निब्स वगैरे मिळायच्या. हो तर मी काय करायचो, आता प्रत्येक कामाकरता वेगवेगळी क्रुकविल वापरायचो मी. बरोबर, जाड बारीक हा. तर लिखाण त्यावेळेला काम, पण हे drawing. हँडल जे आहे ना त्याचे हे काही मिळत नव्हते. अच्छा तर मी काही वेळा अशा खराट्याच्या किंवा झाडूच्या काड्या असतात त्यालाच क्रुकविल लावून ते तयार केलेले आहे आणि त्यांनी लिहिलेलं आहे असं. तर ते सुद्धा तुम्ही ते आहे इथे दिसतंय ना मी, मला ते त्या वेळेला मी करत होतो तसं. ते फारच पण फारच ते- इंटरेस्टिंग आहे. तुमच्यापर्यंत तुम्ही आला आणि ते प्रिझर्व केलं. हो. नाही, म्युझियम Thanks. ऑफ ड्राफ्टिंग याच्यासाठीच तयार केलंय. याचं उद्दिष्टच असं आहे की हे जे आपलं ड्राफ्टिंग ऍक्टिव्हिटी होते ॲज अन आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर, ड्राफ्ट्समन इन पर्टिक्युलर, त्या सगळ्यांचं जे काय दीज आर अवर टूल्स. याच्या बेसिसवर सगळं आपली ही धरोहर आहे, हो, बरोबर आहे. फाउंडेशन आहे हा, आपलं. correct. आणि ते प्रिझर्व व्हावं आणि त्याला एक फायनल रेस्टिंग प्लेस मिळावं यासाठी आहे. तर तुम्ही हे सगळं तुमचं ट्रेजर मला दिलं म्युझियमसाठी. यासाठी खूप खूप रशियन मध्ये मी म्हणतो स्पसिबा. स्पस- स्पसिबा म्हणजे थँक्यू. स्पसिबा. थँक्यू सर, थँक्यू. आणि मित्र हो, बघा इतकं सुंदर ग्रीटिंग बनवलंय, खराडे काकांनी बनवलंय आणि खास माझ्यासाठी. आणि यात मजकूर पण इतका सुंदर लिहिलेला आहे आणि त्यांनी सही पण केली आहे. आणि मी किती धन्यवाद म्हणू याला, काही आता मला वाटते. रिकाम्या हाताने जायचं कसं हा विचार करून मी पाहिलं. तुम्ही ऑलरेडी एवढं सारं दिलंय. नाही, हे एक टोकन ऑफ लव्ह म्हणून मी घेऊन आलो. डेफिनेटली इट इज बाकी काही नाही. डेफिनेटली अ ब्युटिफुल टोकन ऑफ लव्ह. आणि सध्या मी हे काम करतो घरी बसल्या बसल्या अच्छा. टाइमपास म्हणून. असे वाढदिवसाचे ग्रीटिंग वगैरे मुलांचे वगैरे किंवा मी जातो कोणाला अॅनिव्हर्सरीचे असे ते तयार करतो आणि देतो. बसल्या बसल्या काम करतोय. सुंदर सुंदर. तुम्ही आलात, आपलं बोलणं झालं, म्युझियम बद्दल आपण चर्चा केली. खरंच आनंद आहे. परत एकदा रशियन मध्ये स्पसिबा. स्पसिबा.